मॉर्निंग। बघा तुम्ही सगळे हुशार शिक्षक तुमच्या केंद्रातले तालुक्यातले बिंदू या ठिकाणी जिल्हा स्तरावर प्रशिक्षणासाठी तुम्हाला तुमची नियुक्ती केलेली आहे। आम्ही राज्यस्तरावरून प्रशिक्षण घेऊन आलेलो आहोत आणि आजचा माझा पहिली तासिका मी तुमच्या समोर घेत आहे। इथं तुम्हाला दिसत आहे मूल्यवर्धन प्रशिक्षण आणि सत्र आहे दुसरं, त्याचं नाव आहे मूल्य शिक्षणाचा परिचय। तर मूल्यवर्धन हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे ना सगळ्यांनी? त्याच्यापूर्वी एकदा आपलं प्रशिक्षण झालं होतं या संबंधी। तिथे एक जण लागलं, काय तुम्हाला आठवते का? तिथे एक जण मदत करायला लागलं। 2019 साली मूल्यवर्धन हे प्रशिक्षण झालं होतं आणि आपल्याला 3 दिवसाचं आपण केंद्रस्तरावर ते घेतलेलं आहे। आपल्याला पुस्तकं मिळाली होती, उपक्रम सुद्धा आपण शाळा स्तरावर राबवले होते। तर कुठल्या फाउंडेशन मार्फत मूल्यवर्धन हे आलेलं आहे आपल्याकडं कोण सांगू शकेल का? शांतीलाल मुंठा फाउंडेशन मार्फत मूल्यवर्धन हे प्रशिक्षण आपल्यासाठी राबवण्यात येत आहे आणि हा तिसरा टप्पा आहे 3.0 असं त्याची हे आहे। तर ओ पाहिजे 3.0। तर आपण काय करूया, जरासे तुम्ही सगळे गंभीर आणि कंटाळलेले दिसताय, तर एका टाळीनं आपण या वर्गाची सुरुवात करूया। सगळे जरा उभे राहा। बघा तर मी पूर्ण केल्यानंतर मग तुम्ही करा। या टाळीचं नाव आहे मंकी क्लॅप। काय नाव आहे टाळीचं? मंकी क्लॅप। बघा 1 2 1 2 1 2 1 2 चला छान। ज्यांच्यामध्ये माकड लपलेले त्यांनी अतिशय सुंदर ऍक्टिंग केलेली। तर बघा प्रत्येक व्यक्ती हसलं तर चालते, अगदी शिक्षक म्हणजे ते सिरियस नाही। विद्यार्थी आज सूचना मिळाल्या शिक्षकाच्या भूमिकेत म्हणजे शिक्षक असा गंभीर असला पाहिजे का? नाही। आपण आनंददायी वातावरणात मुलांना शिकवणार आहे तर आपण स्वतः सुद्धा आनंदी असलं पाहिजे। थोडंसं हसलात तर चालेल। आवडली नाही का टाळी तुम्हाला? आवडली। तर आता आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊया। बघा हे नेक्स्ट मिस करायचंय काय? हो सर हो। आता सध्यात मी जागा नाही तिथे एरो आहे ना, एरो आहे, ते एरो पुढचा आहे फक्त एकदा बस। बघा आता काय करायचंय, एकतर्फी होणार नाहीये। आपण काय शिकलोय की आता विद्यार्थी केंद्रित LTM चा प्रवेश झालेला आहे, म्हणजे आधी लर्निंगला महत्त्व आहे, टीचिंग नंतर येणार आहे। मग एकतर्फी ही प्रक्रिया होणार नाही तर मी फक्त लेक्चर देणार, मी शिकवणार, तुम्ही शांत बसायचं असं नाहीये। तर तुमच्या सगळ्यांचा मला सहभाग अपेक्षित आहे। तर स्क्रीनवर आपल्याला पहिला प्रश्न दिसत आहे, मुक्ता मॅडम वाचा। तुमच्या मते शाळांमधून मूल्य शिक्षण देण्याची गरज आहे का? आता ह्याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी चर्चा करायची आहे, तुमच्या सगळ्यांची। संजय मॅडम सांगा। मॅडम काय झालंय की आता मूल्यांची आणि सामाजिक कौशल्याची कमतरता पिढीमध्ये दिसत आहे। तर पायाभूत शिक्षणापासून मूल्य शिक्षणाची नितांत गरज आहे असं मला। अरे वा, छान मांडलेलं आहे। तुम्हाला काही सांगायचं का? आणखी कुणाला काही बोलायचं तर सांगा। जे विद्यार्थी शाळा स्तरावरती विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांच्यामध्ये आवश्यक असणारी जी मूल्य आहेत त्या मूल्यांच्या पद्धतीने राहण्याचं वाटतंय किंवा माणूस म्हणून समाजामध्ये आज आपण वर्तमानपत्रामध्ये प्रसारमाध्यमामध्ये बघतोय तिथंच आपल्याला बऱ्याच वेळा असं आलं की लोकांच्या मध्ये मूल्य कमी दिसतात, पण मूल्यांचा ऱ्हास झाला असं त्यामुळे त्याची गरज आहे। मॅडम मूल्य शिक्षणाचं आपल्याला गरज आहे, कारण प्रत्येक घडीघडीला घरात सुद्धा पालक म्हणतात तुझ्या मुलीने हे शिकवलं आहे का, तुला काय कळत नाही का, हेच तुझं वर्तन आहे का। आणि आपण ज्या वेळेला इतर ठिकाणी फिरत असतो त्यावेळेला मुलांचं वर्तन बघितलं, शाळा सोडल्यानंतरचं वर्तन बघितलं, बसमधून प्रवास करतानाचं वर्तन बघितलं, किंवा आपण समाजात वावरत असताना वेगवेगळ्या ठिकाणाचं जर वर्तन पाहिलं तर मागाशी सर विठ्ठल सर म्हटल्याप्रमाणे मूल्यांचा कुठेतरी मूल्य विद्यार्थ्यांचा आम्ही रुजवायला कमी पडतो का काय आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला ते मूल्यांची उजळणी करून मूल्य चालूच आहेत पण त्याची उजळणी करून अनेकदा आपल्याला त्यांना रुजवावे लागतील, दृढीकरण करावं लागेल। त्यासाठी मूल्य शिक्षणाची
अगदी 100% करत असं मला माझं वैयक्तिक शाळांमधून जर मूल्य शिक्षण आपण दिलं तर मूल्य दिसत पिढी घडू शकते आणि त्यांचा राष्ट्रीय विकासासाठी हातभार लागू छान. बघा तुम्ही सगळेजण चर्चेत सहभागी झाला, सगळ्यांनी मतं मांडली, सगळ्यांची मतं बरोबरच आहे. त्याबरोबरच एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळी अभ्यासक्रमाची निर्मिती होते, मांडणी होते, त्यावेळी अभ्यासक्रमाची काही उद्दिष्ट ठरवली जातात आणि त्या प्रमुख उद्दिष्टांपैकी हे एक उद्दिष्ट आहे की मुलांमध्ये मूल्य रुजवणं हे गरजेचं आहे. त्याची पूर्तता होण्यासाठी मूल्यवर्धन हे असणं गरजेचं आहे. आणखीन बघा असं सांगता येईल की आपल्या कामाचे दिवस किती होतात वर्षाचे? 335 च्या 235 च्या 235 ते 40 म्हणजे 40 पर्यंत. मग 365 दिवसांपैकी 240 दिवस मुलं आपल्या सहवासात असतात, शाळेमध्ये असतात. त्यामुळे मूल्यांची रुजवणूक शाळेमध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि आणखीन एक मुद्दा असा बघता येईल की आजकाल पालकांना मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये किंवा सगळेच पालक सुशिक्षित असतील असं नाही, सुशिक्षित असतील ते सुसंस्कृत असतील असं सुद्धा नाही. म्हणजे पोषक असं वातावरण घरामध्ये नाहीये मूल्य रुजवण्यासाठी. आपण म्हणतो हे शाळांमध्ये तर मुलांमध्ये मूल्य रुजवण्याचं पोषक वातावरण म्हणजे आपल्या शाळाच आहे. म्हणून हे काय आहे बघा, शाळांमधून मूल्य शिक्षण देण्याची गरज आहे. आता आपण पुढे जाऊ. का ह्याच्यावर आपण चर्चा केलेलीच आहे. आता पुढचा बघा, पुढचं कोण वाचतंय? शाळांकडून मुलांमध्ये मूल्य रुजवण्यासाठीचे कोणते वेगवेगळे मार्ग आहेत? बघा आता हे आत्ता आलंय म्हणून आता आपण करणार आहे का? आपण नेहमी उपक्रम वेगवेगळे राबवतो. मग आपण काय काय करतो ते सांगा. त्यातून मूल्य रुजवली जातात. आपण शाळेमध्ये सहशाळी उपक्रम राबवतो. त्यांचे असू दे, पुरेंची असू दे, महान व्यक्तींच्या संबंधित कुठले कार्यक्रम असतो, वेगवेगळे उपक्रम आपण राबवतो. पालक सभा घेतो, सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, स्पर्धा परीक्षा घेतो. या सगळ्यातून मुलांच्या गुणांची रुजवणूक होत असते. आणखी काय सांगता येईल कुणाला? सकाळी परिपाठ परिपाठात तरी खूप सगळी मूल्य जवळजवळ आपण कव्हर करू शकतो. बोधकथा वगैरे, वृक्षारोपण घेतो, संवेदनशीलता त्यामधून येते. विज्ञानामध्ये छोटे छोटे प्रयोग, त्यामध्ये सर्जनशीलता येते. शाळेमध्ये वेळेवर येणार बरोबर आहे, श्रमप्रतिष्ठा मूल्य. वर्षातून येणारे विविध सण आहेत त्या सणांच्या माध्यमातून म्हणजे सामाजिक हे पण जाणीव जागृत होतात. संस्कृतीची ओळख पण सांस्कृतिक कार्यक्रम हे सगळं. आता आपण पुढे जाऊ. बघा आता हा प्रश्न आपण कव्हर केलेला आहे की मूल्य रुजवण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत. आता आपण बघूया. बघा राष्ट्रीय आणि राज्याचं धोरण आपण याविषयीचं जाणून घेऊया. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी आलं? 2020. बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. यामध्ये मूल्यवर्धनाविषयी काय सांगितलेलं आहे हे आपण वाचू. कुणीतरी मोठ्यानं वाचलं बरोबर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणातून विविध आचरण असणारा, सहानुभूती ठेवणारा, समानता ठेवणारा, सावरण्याची लवचिकता असणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन व कल्पकता असणारा, सृजनशील आणि मूल्यांशी नाविन्य जोडलेला माणूस घडावा असे ध्येय निश्चित केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 एक ध्येय आहे. सगळी ही जर तुम्ही नीट वाचलात तर 21व्या शतकात ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्याशी संबंधित इथं मूल्य किंवा ध्येय दिलेले आहेत. आता एकेका ह्याच्यावर बोलूया आपण. विवेकी आचरण असणारा. मग विवेकी आचरण म्हणजे कसं आचरण असलं पाहिजे? विचार. विवेक म्हणजे विचार, आचरण म्हणजे वागणं. विचार करून वागलं पाहिजे. समानुभूती त्याची कोण संकल्पना सांगू शकेल? काय आहे व्याख्याची? समानानुभूती म्हणजे काय? आपण नेहमी वाचतो तो शब्द, म्हणजे नेमकं काय त्याचं? कोण सांगू शकेल? समानता असेल किंवा समानता
जेव्हा एखादी गोष्ट आपण शिकवतो विद्यार्थ्यांना किंवा म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून ज्या ज्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या विद्यार्थ्यांच्या त्या सगळ्यांना त्या गोष्टीची समान अनुभूती मिळाली. आणखी वेगळं काय सांगायचं का कुणाला? वेगळं सांगायचं असेल तर सांग. राहिलं? त्याला किती गरज आहे तितकं द्यावं. आता मी सांगते तुम्हाला समान अनुभूती म्हणजे काय, तर स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून बघणं. एखादं दुःखात आहे तर मला त्याच्या जागी ठेवून त्याच्या दुःखाचा अनुभव घेणं, ह्याला समान अनुभूती म्हणायचं. तर ही विकसित झाली त्याच्या मुलांमध्ये. म्हणजे एखादा विद्यार्थी रडतोय, त्याच्याकडे काही वस्तू नाही, त्याच्याकडे डबा नाही, बाकीचे जेवताय, बाकीचे आनंद आहे, हे नाही, तर त्याची काय गरज आहे, त्याच्या जागी जाऊन आपलं काय आहे, म्हणजे मी काय करू, मला काय वाटलं असतं, ही समान अनुभूती म्हणायची, ही विकसित झाली. त्यानंतर बघा धीट आणि प्रसंगी चटकन सावरण्याची लवचिकता असणारा, म्हणजे काय, ह्याच्याबद्दल काय सांगू शकतो? धीट म्हणजे न घाबरणारा, कणखर हे असणारा, मनामध्ये हे असणारा, कुठली गोष्ट समोर आली तर त्याला फेस करतात. हां, म्हणजे प्रसंगावधान म्हणू शकतो आपण. काय आपल्याला अशी पण जोड देता येईल की आजकालच्या मुलांमध्ये सहनशीलता नाहीये. मुलं चटकन म्हणजे त्यांना सावरणं हे माहीतच नाहीये, लगेच सेन्सिबल होऊन सुसाईड करणं वगैरे ह्याचा वाढलेला आहे आणि ॲग्रेसिव्हनेस मुलांचा वाढलेला आहे. चांगला मुद्दा मांडलेला आहे. आणि बघा आत्ताच्या लहान मुलांमध्ये टेन्शन, काळजी, डोकं दुखणं, अँझायटी हे शब्द आपण आत्तापासून ऐकतो की जे आपल्याला त्या काळात माहिती सुद्धा नव्हते. तर हे बदललेलं सगळं जग आणि राहणीमान यामुळेच झालेलं आहे. तर हे त्याला आपण त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे विकसित करायचं. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कल्पकता असणार, याबद्दल काय बोलायला पाहिजे की एखादी गोष्ट एखादी घटना घडते तेव्हा त्याची पाठीमागच्या कारण नियमानुसार शोधण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये असावी असं का झालं, कुठं का बोलला, एखाद्या म्हणलं नव्हतं का झाली, म्हणजे संशोधक गोष्टी त्याच्यामध्ये असावे. आणि मग एखादी गोष्ट उद्या कशाची गरज आहे, कल्पकता असावी. आपण जी एखादी गोष्ट आत्मसात करणार आहे तर आपण उद्या कशा पद्धतीनं होणार आहे अशी कल्पकता दूरदृष्टी विषय असावी. कल्पकता आपण कुठं वापरू शकतो, कुठल्या विषयांची जास्त, सगळ्या विषयातच उपक्रम आणि प्रयोग घेतो, पण जास्त करून कल्पकता ही कला शिक्षण कार्यात म्हणजे आपण त्याला कसं निर्माण संधी करून दिल्या पाहिजे. त्याचं एक उदाहरण घालून कल्पकता. चित्रकलेच्या शिक्षकाने एका मुलाला चित्र काढवलं सांगितलं आणि चित्राचा विषय होता खिडकीतून जाणारं माणसं, आणि मग त्याला चित्र काढलं. कल्पकता कशी असते मग त्याच्यावर बरेचसे वर्गात झाले. हे दरवाजा आणि त्याला असं सांगितलं होतं चित्र काढायला की खिडकीतून जाणारं माझं चित्र काढून घेणे. सगळ्यांनी काढलं माझं ते दरवाजावर आहे, माझा चेहरा आणि एका मुलाला असं चित्र काढायला दरवाजा आहे मग अरे ड्रिलिंग करायच्या तर तुम्ही मांजर कुठे आहे, त्याला असं सांगितलं की मांजर सर आत आहे आणि खिडकीतून शेपटी बाहेर. त्याला काढलं चित्र चुकीचं आहे, चुकीचं म्हणता येणार नाही. त्याला कल्पकता कशी चालवली, मला मांजर येत नाही की शेपटी बाहेर काढली असं करून त्याला आपली कल्पकता त्या चित्राच्या माध्यमातून दाखवलं. हे चित्र चुकीचं आहे असं सुद्धा म्हणता येणार अजिबात. हे अशी सुद्धा मुलांची डोकी चालतात, हे आपल्याला सुद्धा नंतर कळतं. आणि आपण त्याचं स्वीकारलं पाहिजे, नाहीतरी काय शेपूट काढलेले तर बघा या ठिकाणी पैलकर सरांनी अतिशय सुंदर आणि फळ्यावरती काढून ते चित्र स्पष्टीकरण दिलेले, तर त्यांचं आपण कौतुक करूया. मी सांगते टाळी, आपण डोसा टाळी वाजवू जरा उभे राहते. पुढे जाऊया. आता पुढे बघा काय, सर्जनशील आणि मूल्यांची नाळ घट्ट जोडलेला माणूस घडावा. सर्जनशील या शब्दाचा अर्थ काय आहे, नवीन काहीतरी कल्पना किंवा वस्तू निर्माण करण्याची क्रिएटिव्हिटी. सर्जनशील सुद्धा आताच सुद्धा
देऊ शकतो आणि मूल्यांची नाळ घट्ट जोडलेला. म्हणजे मूल्य तुम्हाला माहिती आहे, काय काय मूल्य जरा सांगा कुठलं नावं? वक्तशीरपणा, श्रमप्रतिष्ठा, म्हणजे राष्ट्रभक्ती. बघा आता आपल्या वर्गाचा नियम आपण केलेले आहेत पहिल्या तासिकेमध्ये, सगळ्यांनी एकत्र बोलायचं नाही. तर वर्ग नियमांचं पालन करूया आपण. तर ही सगळीची मूल्य ही नुसती पाठ करायची का? नाही. आता तुम्ही लगेच सांगितलं मुलं सुद्धा पाठ करतील, पाठ कर म्हणल्यानंतर, पण ही पाठ करायची नाहीये. ती प्रत्यक्ष त्याच्या अंगात भिनली पाहिजे आणि वागताना त्यानं प्रत्येक वेळी ती पाळली पाहिजे. शाळेत तो वेळेवर आला पाहिजे, त्याने चपला रांगेत ठेवलं पाहिजे, हे त्याच्यात भिनलं पाहिजे. आपण सांगायचं नाहीये. म्हणजे काय होईल, आपण प्रत्येक वेळी सांगतोय म्हणजे ते त्याच्यामध्ये भिनलेलं नाही. तर अशी ही नाळ घट्ट त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जोडली गेली पाहिजे, त्याच्या अंगात भिनलं पाहिजे. या दृष्टीनं आपण आपलं काम करायचं आहे. त्याला हा विषय क्लिअर झाला सगळ्यांना? आता पुढची स्लाइड बघूया आपण. बघा, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मूल्य विकसनाविषयीचा काय दृष्टिकोन आहे हे आपण बघूया. कोण वाचेल? लांब दिसतंय ना सगळ्यांना? त्याला त्रास नाही देणं. संजय सर वाचा. विद्यार्थ्यांना लहान वयात योग्य ते करण्याचे महत्त्व शिकवले जाईल आणि नैतिक निर्णय घेण्यासाठी तार्किक चौकट दिली जाईल. बरोबर. त्याचं काय स्पष्टीकरण देऊ शकाल? तुम्हाला हे वाक्य अजून काय समजतं? बघा, योग्य ते करण्याचे ना हे केलेलं आहे, तिथं कॉमा दिलेले आहे, म्हणजे ते महत्वाचे. तर मग त्याचं काय सांगतील आपल्याला स्पष्टीकरण? बऱ्याच मुलांची कृती ही वयानुरूप नसते. तर ज्या वयामध्ये ज्या कौशल्यांची आवश्यकता आहे ते त्याला शिकवलं गेलं पाहिजे. आणखी कुणाला ते बोलायचं का? बघा, आता तुम्हाला प्रत्येकाला 1ली ते 8वीच्या विद्यार्थी उपक्रम पुस्तिका दिलेले आहे. ते जर तुम्ही उपक्रम बघितले आणि ज्यावेळी तुमच्या वर्ग स्तरावर तुम्ही ते राबवायला सुरू कराल त्यावेळी ते योग्य ते करण्याचं म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. आता 1लीचा एक उपक्रमाचं उदाहरण घेतलं तर आम्ही करू शकतो. मग आम्ही काय करू शकतो? आम्ही शर्टाला बटन लावू शकतो, आमचे कपडे आम्ही घालू शकतो, आम्ही आंघोळ करू शकतो. म्हणजे त्याच्या वयात काय ते योग्य आहे ते त्यानं करायचं आहे. त्याच्याकडून काय खूप मोठ्या अपेक्षा आहेत का? नाही. मग 2रीचं पुस्तक बघितलं, त्यातले उपक्रम त्याच्या वयात त्यानं काय करायचंय असं ते योग्य ते करण्याचं महत्त्व ह्या मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शिकवलं जाणार आहे. आणि नैतिक निर्णय म्हणजे काय? नैतिक निर्णय म्हणजे काय सांगा? नैतिक आपल्याला माहिती आहे शब्द योग्य असतं. बघा ना, म्हणजे छोट्या मुलांचं उदाहरण द्यायचं झालं तर शाळेतून मुलं चाललेली घरी आणि एखादा त्याचा मित्र पडला तिथे, मग त्याला काय केलं पाहिजे त्यावेळेला? मदत केली पाहिजे. मला वेळ होऊन जातो म्हणजे मदत केली पाहिजे. ही नैतिकता झाली. ही नैतिकता त्याच्यामध्ये विकसित झाली पाहिजे. बघा, आता पुढचं कोण वाचेल? तुम्ही वाचलेलं नाही आहे, तुम्ही वाचलं इकडे येऊन वाचलं तरी चालेल. मुलांच्या जीवनात नैतिकता किंवा नैतिक मूल्ये रुजवण्यास याचा उपयोग होईल. नैतिक मूल्यांबद्दल अनेक दृष्टिकोनातून युक्तिवाद करणे आणि सर्व कामांमध्ये नैतिक पद्धती वापरणे याचा अवलंब करता येईल. आता आपण नैतिक निर्णयमध्येच हा आपला हे विधान क्लिअर झालेलं आहे. म्हणजे सर्व कामांमध्ये काय होणार आहे? नैतिक मूल्यांबद्दल अनेक दृष्टिकोनातून युक्तिवाद करणे आणि कामांमध्ये नैतिक पद्धती म्हणजे शाळेत आल्यापासून दिवसभर त्याचं जे वागणं असेल किंवा घरी परिसरात जे वागणं असेल त्या सगळ्या वागण्यामध्ये त्याचं काय असतं? नैतिकतेला धरून वागणं त्याचं असलं पाहिजे. म्हणजे हा काय आहे बघा, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मूल्य विकसनाचा हा दृष्टिकोन आहे. मूल्य शिक्षणातून काय होणार आणि काय झालं पाहिजे. त्यानंतर पुढचं मोठं कोण असेल? भैरसेवाचा
अशा मूलभूत तर्कांचे परिणाम म्हणून पारंपरिक भारतीय मूल्ये आणि सर्व मूलभूत मानवी आणि घटनात्मक मूल्ये जसे सेवा, अहिंसा, स्वच्छता, सत्य, निष्काम कर्म, शांती, त्याग, सहिष्णुता, विविधता, विश्वबंधुत्व, बहुलता, लैंगिक समभाव, सर्वांबद्दल आदर, अंगभूत क्षमता, पर्यावरणाचा आदर, मदत, सौजन्य, संयम, क्षमा, सहानुभूती, करुणा, देशभक्ती, लोकशाही, सचोटी, जबाबदारी, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता सर्व विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते. बघा, ज्यावेळी मूल्यवर्धन आपण शाळेमध्ये राबवणार आहे आणि हे नैतिकता वगैरे मुलांमध्ये विकसित होणार आहे, त्यावेळी काय व्हावं असा दृष्टिकोन आणि काय अभिप्रेत आहे तर ते इथं दिलेलं आहे. काय काय विकसित होणार आहे बघा, तर एक एक आपण हे करत जाऊया. पटपट सेवा म्हणजे याच्याबद्दल काही विशेष सांगायला नको. अहिंसा, अहिंसा म्हणजे काय सांगा? हिंसा न करणे म्हणजे एखादं उदाहरण द्या छोट्या मुलांच्या. झाडाचं पान तोडू नये, अहिंसा. एखादा प्राणी कुत्र्याला वगैरे मारू नये. बघा, एखाद्या प्राणी किंवा वनस्पती याच्या बाबतीत शारीरिक इजा होऊ नये याची काळजी घेणं म्हणजे बरोबर आहे. बघा, हिंसा, छोट्या छोट्या हिंसा वर्गामध्ये होतात. मुलं आगाऊ असतात, मारतात, कुणाचे केस विंचरतात, ओढतात, कुणाला चिमटे काढतात, कुणाला पेन खुपसतात किंवा खोटं बोलणं ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे. दुखवणं शब्दानं. तर ह्या अहिंसा म्हणजे काय आहे हे त्यांना आपण सांगायचं आहे. त्यानंतर काय आहे बघा, स्वच्छता, त्याविषयी पण काय बोलायची नाही गरज. सत्य, नेहमी खरे बोलावे हा सुविचार तर आपल्या मुलांना पाठच आहे. निष्काम कर्म याबद्दल काय सांगता येईल? वेगळा शब्द, फळाची अपेक्षा न करता केलेलं काम. काय वाजूया बघा, निष्काम कर्म गीतेमध्ये सांगितलेले, कर्म कर, फळाची अपेक्षा मत कर. फळाची अपेक्षा न करता मग मुलं काय करतील? लहान मुलं म्हणजे काय उदाहरण देता येईल? फळाची अपेक्षा नाही करायची, मी त्यांना काय करायचं? एखादं तुमचा वर्ग डोळ्यासमोर ठेवणार का तुम्ही? असा विद्यार्थी आहे का? किंवा एखादं उदाहरण आहे का तुमच्याकडं सांगण्यासारखं की या मुलानं असं असं केलं? सांगा मॅडम. आमच्या शाळेमध्ये 7वीचा मुलगा आहे मॅडम, तो सतत कुणाची ना कुणाची मदत करत असतो. 7वीचा म्हटल्यावर पहिल्या वर्गात पण तो मध्यस्थीमध्ये पहिल्या वर्गाच्या शाळेला लक्ष देतो. त्याच्या अंगातच आहे ते. त्याला कुठला मोबदला नको आहे किंवा काय नाही ते कर्म करत जातो. त्याला बऱ्याच वेळेला शिक्षक परवडतात की तुझं पहिल्या वर्गात काय काम आहे, दुसऱ्या वर्गात काम आहे, कशाला पुढं करतो. म्हणजे आपणच आपल्या मुलांना अंडरएस्टिमेट करतो, पण तो नेमका कर्म काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर तो सतत सगळ्यांच्या कामी पडत असतो. अतिशय छान निरीक्षण केलेलं आहे मॅडमने, त्याची दखल घेतलेली आहे आणि आपल्याला नोंदी सुद्धा घालायची बघा CC अंतर्गत. तर ह्या अशा सुद्धा नोंदी आपण घातल्या पाहिजे, नोंद घेतली पाहिजे अशा मुलांची. तुम्हाला ते सांगायचं मला सांगितलं की आम्ही आता आपली मुलं दहावीला शिकवत असताना मुलं काही वेळा काय म्हणतात, तर मी मला बोलते मला निबंध घेत आहे. मग त्याला साधी एक गोष्ट सांगितली, तू असं करत राहा, खूप बोलशील. एक आठवड्यानंतर आपण सोमवारपासून शनिवार उत्तर मारूया, तू सोमवारी एक बोलता. मग आम्ही त्याला एक शब्द द्यायचा, आई. तुला आई या शब्दाला काय वाटते ते 10 वाक्य लिह किंवा तू बोल असं शब्द द्यायचं. पण निबंधाच्या बाबतीत मी काय करत होतो, काय शब्द पाणी, शेतकरी, शेती, नदी असे भावी शब्द द्यायचे आणि शब्द जोडून तू वाक्य तयार करून तुझा निबंध आहे. असं ते बऱ्याच वेळा करत गेल्यानंतर थोडं उत्कृष्ट निबंध आला आणि निबंधाचा विषय दिल्यानंतर त्या अनुषंगाने येणारे शब्द सुद्धा. आता मी पाहिलेला पाहतो, महापूर, पाऊस, अतिवृष्टी, महापूर, तुला जे जे काय वाटते ते शब्द लिहून काढायचे, शब्दाच्या अर्थ वाक्यात रूपात लिहित जा म्हणजे तुझा तो निबंध. अशी मुलं तयार झाली. मग त्याला नंतर सांगितलं मी बघ तुला बोलता येत नाही म्हणत होतास, निबंध लिहिता येत नाही म्हणतात, तू हे करत गेलास म्हणून तुला हे करता. म्हणजे हे सुद्धा काम तू करत गेला आणि मग त्याला त्याचं कळलं. शाळेचं उदाहरण सांगू छोटे आहे ना, छोटे पहिलीचा विद्यार्थी आहे. मॅडमने त्याला सांगितलं शेजारच्या वर्गात 10 रुपयाचं चॉकलेट घेऊन ये आणि मग तो गेला, चॉकलेट आणलं. मॅडमने स्वतःसाठी समजा आणायला सांगितलं. मॅडमने त्याला एक चॉकलेट देऊ केलं, पण त्याने ते घेतलंच नाही. बळजबरी केली तरी घेतलं नाही. म्हणजे तेव्हा तो चॉकलेट आणायला गेला होता तेव्हा त्याच्या डोक्यात असं काहीच नव्हतं की
तुम्हाला हा, मॅडम फळ चॉकलेट मिळेल याचा काय हा, अर्थ? अन्नाचं काय ते मॅडम मला मिळेल हे त्यांच्या बिलकुल डोक्यात नाही. छान. त्याच्यामुळे हे आपण पहिल्या मुलांसाठी तर चालेल. छान सांगितलेलं आहे पहिलीमध्येच त्याचं हो, एवढं त्याच्यामध्ये निष्काम कर्म हे आणि ते काय होऊ दे टिकून राहू दे. त्यासाठी प्रयत्न करा, वर्धन होऊ दे त्याचं, वृद्धिंगत होऊ दे. आता पुढं शांती, त्याग, सहिष्णुता हे सगळे आहेत वेळेच्या अभावी आपण आता जरा पुढे जाऊया पटपट. हे सगळं बघा आपल्याला आपल्या डोळ्यातून गेलेले आहे, आपल्याला सगळ्या संकल्पना त्या माहिती आहेत. आता आपण पुढची स्लाइड घेऊया. बघा हा राज्य बहुलताबद्दल थोडंसं. छान शंकाटेने विचारलेली आहे. बहुलता हा शब्द तुम्ही वाचलात का सगळ्यांनी त्यामध्ये? तर बहुलतेविषयी कुणाला काही थोडक्यात सांगायचं असेल तर सांगा, नाहीतरी मी सांगते. बहुलता व्यापक दृष्टिकोन त्याच्यामध्ये बहुमत असं हे आहे, 1/3 लोकांचा जो निर्णय आहे त्या निर्णयाशी ती असलेली हे बघा बहुलता या शब्दामध्ये बहु म्हणजे काय आहे? बहुल, समृद्ध. तर आपला भारत देश समृद्ध आहे. धर्म आहेत, विविध जाती आहेत, परंपरा आहेत, रीतिरिवाज आहेत, भौगोलिक हे भाग सगळे वेगवेगळे आहेत, वेगवेगळी राज्य अनेक आहेत आणि विविधतेने एकता हे आपलं स्लोगन आहे. आणि बहुलतामध्ये तेच अभिप्रेत आहे की मुलामध्ये ही बहुलता असते, अजूनही जातीभेद समाजातून केलेला नाही. खेडेगावाच्या ठिकाणीच आपल्या सगळ्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, तर अजूनही जातीवाचक शब्द तिथं वापरले जातात. आणि माझ्या स्वतःच्या शाळांमध्ये मी असे बरेचसे ऐकते की ह्या जातीचा, ह्या भेदचा, त्याचा, तर हे त्याच्यामध्ये हा रुजवायचा आहे आपल्याला दृष्टी असा तो बहुलता हा अभिप्रेत आहे. दुसऱ्यांच्या संस्कृतीचा स्वीकार. याबद्दल एक सांगू मॅडम, एकच थोडक्यात सगळ्यांशी शेअर करण्याचं वाटतं मला की माझ्या शाळेमध्ये विद्यामध्ये हरवली, तर तिथं पूर्ण गाव हे जैन समाजाचं आहे. तर आमच्या शाळेमध्ये अगदी जे जैन समाजाचे जी अगदी गरीब मुलं आहेत ती आमच्याकडे प्रवेशित आहेत, म्हणजे भरपूर होती. पण आता ते समाजाचं असं एकमत झालेलं आहे की मराठी शाळेमध्ये आपली मुलं शिकणार नाही. आणि सगळे राजेंद्र इंग्लिश मिडियम स्कूल आहे बारावीपर्यंत, सगळी मुलं आता तिथे गेलेलीच आहेत. जी थोडी होती आमच्याकडं, तर त्या पालकांना सुद्धा त्या पालकांनी कन्व्हिन्स केलेलं आहे की तुम्हाला काहीतरी कन्सेशन वगैरे नको देऊ, पण एक हा स्टेटस हा शब्द त्यांनी वापरला की आमचा स्टेटसचा प्रश्न आहे, म्हणून आम्ही मुलं तुमच्या शिक्षकांच्याबद्दल तक्रार नाही आहे म्हणून आम्ही मुलं थोडं पाठवतो. तर आता अगदी जी नादार परिस्थिती जैन समाजाची ती एकदा बाळामुळे आपलीच आहे, बाकी सगळे आपली मागासवर्गीय मुलं आहेत. म्हणजे ती खूप मला खेदाची बाब वाटते की बऱ्याच पालकांचं व्हिजिट करून त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना काउन्सिलिंग करून बरेच माझ्या वर्गातले म्हणावे तर रोखण्याचा प्रयत्न केला, पण ही एक शोकांतिक आहे. तुम्ही छान प्रयत्न केलेला आहे मॅडमने. पण ही बघा समाजाची शोकांतिक आहे. आता जे प्रॉब्लेम हाच मूल्यांचा ऱ्हास झालेला आहे समाजामध्ये, आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, जी छोटी मुलं भविष्यकाळी नागरिक आहेत ती आपल्याकडे येणार आहे त्यांच्यामध्येच हे आपण रुजवायचं. ही बहुतेक आत्ताच रुजवीचं वर्धन झालं आणि त्यांच्यात ते आपण मगाशी म्हटलं डाळ घट्ट जोडली गेली, तर भविष्यात हे जे पालक जेव्हा होतील तेव्हा आपल्या मुलाला मराठी शाळेतच नक्की घालतील. बघा आता काय मूल्य शिक्षणाबाबत राज्य अभ्यासक्रम आता आपल्याकडं आलेला आहे. कधी आला? 2024 राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये आता काय आहे हे आपण बघूया. मूल्य शिक्षणाबाबत राज्य अभ्यासक्रम आराखड्याची काय भूमिका आहे हे आपण इथं बघणार आहोत. बघा चला पटकन कोण वाचताय, कोण राहिलाय? विठ्ठल सर वाचले का तुम्ही? संध्या मॅडम वाचा. मूल्य शिक्षणाबाबत राज्य अभ्यासक्रम आराखड्यामधील मूल्ये आणि स्वभाववृत्ती विकसित करणे या बाबी राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील शालेय शिक्षणाच्या लक्ष्याचा अविभाज्य भाग आहे. हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 द्वारे स्पष्टपणे सूचित केले आहे. बघा राज्य अभ्यासक्रम आराखड्याची काही लक्ष्य आहेत, गोल्स. तर त्यामधलं मूल्य आणि स्वभाववृत्ती विकसित करणं हा अविभाज्य भाग आहे. अविभाज्य या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळू शकतो म्हणजे काय करू, काय त्याचा अर्थ
अनिवार्यच आहे अनिवार्यच आहे. आणि वेगळा आपण करू शकत नाही किंवा त्याला टाळू शकत नाही. ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी